माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी 293 प्रस्ताव सादर केला। वाढेल या ठरावावर चर्चा करत असताना सन्माननीय सदस्य विखे पाटील साहेब, सन्माननीय सदस्य अजित पवार साहेब, सन्माननीय सदस्य अनिल बोंडे साहेब, सन्माननीय सदस्य साबणे साहेब, सन्माननीय सदस्य बच्चू कडू पाटील साहेब, विजय वडेट्टीवार साहेब, राजेश टोपे साहेब, शरद सोनवणे साहेब, रणवीर सावरकर साहेब, राजाभाऊ वाजे साहेब, मधुकर चव्हाण साहेब, विजयराव बांबळे साहेब, सुभाष पाटील साहेब, भीमराव धोंडे साहेब, चंद्रदीप नरके साहेब, भारत भालके साहेब, प्रदीप नाईक साहेब, राहुल कुल साहेब, आशिष देशमुख, शशिकांत खेडेकर साहेब, गोपाळदास अग्रवाल साहेब, JP गावित साहेब या सन्माननीय सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे। विरोधी पक्ष सन्माननीय विखे पाटलांनी हा प्रस्ताव दाखल केला। माझ्या मनामध्ये शंका आहे आपल्याविषयी। आपण या योजनेमध्ये ज्यावेळेस ठराव मांडलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनाच वगळले असं मला वाटायला लागलेलं आहे। आपण ह्या योजनेचं नाव दिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना। आपण छत्रपती शिवाजी महाराज सन्मान फक्त म्हटले, शेतकऱ्याला जाणीवपूर्वक वगळले का अनावधानानं वगळले माझ्यासारख्याच्या मनामध्ये शंका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्या मनामध्ये शंका येते की खरोखरच तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा आहे। टायपिंग मिस्टेक असू शकते, मी नाही म्हणत, असू शकते। ठीक आहे, उत्तर द्या शब्दाचा हे न करता उत्तर द्या। आम्ही तुम्ही एवढा आरोप प्रत्यारोप करत असताना एका शब्दाने उत्तर येणार, सर्वांची उत्तर येणार। तेवढा वेळ नाही, तुम्ही पटापट उत्तर द्या। आपल्याला 12ला काही मिनिटं असताना संपवायचे। अध्यक्ष महोदय, अनेक सदस्यांनी सांगितलं की फसवी कर्जमाफी आहे, 34,000 कोटी रुपये दिशाभूल करणारी आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही, अनेक आरोप प्रत्यारोप केलेले आहे। परंतु आपण जाणीवपूर्वक विचार करा, SLVCच्या माध्यमातून जी माहिती आपल्याला आलेली आहे 34,000 कोटी रुपयाचं कर्ज आणि 89 लाख खातेदारांची माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि त्या यादीप्रमाणे आपण घोषणा केलेली आहे। आणि त्या ह्याच्यामध्ये निकष करत असताना म्हणजे लाभार्थी ठरवत असताना या राज्यातल्या कष्टकरी लोकांच्या ह्याच्यातून कर रूपाने आलेला पैसा, त्या पैशाचा विनियोग खऱ्या अर्थानं गरजू शेतकऱ्याला व्हायला पाहिजे। जो खरोखरच गरीब शेतकरी आहे त्याला ह्याचा लाभ मिळाला पाहिजे। आणि म्हणून आपण पात्रतेचा निकष बदलला थोडासा। निकषामध्ये काय केलं आपण की जे शासकीय सेवेमध्ये काम करतायत, जे आयकर भरतायत आणि जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ह्याच्यातून वगळण्यात आलं। त्याच्यामुळे काही संख्या कमी झालेली आहे आणि जवळपास ऑनलाईनच्या ह्याच्यामुळे 77 लाख खातेदारांनी ही माहिती आलेली आहे। आणि ते करत असताना जवळपास जर थेट आपण SLVCच्या माध्यमातून जर केलं असतं तर खूप मोठ्या प्रमाणात बँकेची माहिती प्रमाणे आणि त्यांच्या माहिती प्रमाणे आपल्याला कर्ज द्यावं म्हणजे खात्यावरती वर्ग करावे लागले असते। पण तसं न करता आपण अंमलबजावणीमध्ये मागच्या वेळी जे आपल्याला अडचणी आल्या 2008 मध्ये जे कर्जमाफी झालेले आहे त्याचा अनुभव पाहता, त्याच्या ज्या अडचणी आल्या त्या अनुभव पाहता मला असं वाटतं की बँकेनं जे दिलेली माहिती होती त्या आधारावर जर दिली असती तर जवळपास 34,000 कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागले असते। मागच्या वेळेसच्या ह्याच्यात सुद्धा आपल्याकडे खूप मोठी संख्या होती, जवळपास 9-10 लाख किंवा 10-11 ला 35 ते 36 लाख शेतकऱ्यांना ह्याचा लाभ झालेला। यावेळेसच्या ह्याच्यात तो खूप मोठ्या प्रमाणात लाभ झाला। मागच्या वर्षा कर्जमाफीमध्ये 153 कोटी रुपयाला ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस 153 कोटी रुपयाचं कर्ज अपात्र शेतकऱ्यांना वाटप झालेलं दिसलं। त्याच्यामध्ये बँकेकडून वसुलीचा आपण मागणी केली, अनेक बँका काही न्यायालयात गेल्या, काही बँकेनी परत केलेल्या, परंतु असं होऊ नये आणि म्हणून काही गोष्टीची अडचणी आल्या आणि ह्या अडचणी परत येऊ नये म्हणून आपण थेट शेतकरी आणि बँका या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपण दोघांचा समन्वय नीट व्हावा, पात्रतेचा निकष नीट व्हावा आणि म्हणून आपण याच्यामध्ये
हे जो आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे 34,000ची म्हणजे त्या सर्व ऑनलाईनची प्रक्रिया आपण सुरू केली. त्या ऑनलाईन मध्ये घेत असताना जे का घ्यावं लागलं ऑनलाईनचं, मागच्या 2008च्या कर्जमाफीमध्ये कॅगचे जे रिपोर्ट आलेले आहेत, कॅगच्या रिपोर्टच्या प्रमाणे पात्र नसताना कर्जमाफी दिलेल्याचं प्रमाणाची टक्केवारी जर विचार केली 8.5% कर्जमाफीच्या 8.5% कर्ज पात्र नसणाऱ्या शेतकऱ्यांचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे 6,02,000 आहे. कर्जमाफी मिळण्यापासून खोटे रिपोर्ट तयार केले, कर्जमाफी मिळवण्यासाठी खोटे रिपोर्ट तयार केलेले 3.51% आहेत. त्याच्यात शेतकऱ्यांची संख्या आहे 2,49,000 आहे. वित्तीय संस्था म्हणजे बँकेने शेतकऱ्यांनी कमी कर्ज घेतलेलं असताना जास्त रक्कम शासनाकडून मिळावी म्हणून काही अर्ज केलेले तसे 6% आहेत. म्हणजे कर्जमाफीच्या 6% कर्ज आहे. त्याच्यात शेतकऱ्यांची संख्या 4,25,000 आहे. बँकेने अतिरिक्त व्याज आकारलेला आहे. जे बँक नियमितपणे कर्ज वाटायला पाहिजे होतं ते अतिरिक्त व्याज वाटले. त्याचं प्रमाण आहे 7.96% प्रमाण आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्याची संख्या आहे 5,64,000 आहे. पात्र असताना कॅगच्या रिपोर्ट ऑनलाईन का आलं याचं बाबा उत्तर द्यावं लागलं. बाबा शेवटी समर्थ म्हणजे ऑनलाईनचं उत्तर आहे जी कारण काय ती दाखवा. पात्र असताना लाभ मिळाला नाही अशांची संख्या 13.46% आहे आणि 9,54,000 शेतकरी आहे. असं सर्व मिळून कॅगच्या रिपोर्टामध्ये 39.43% हे कर्जमाफीचे जे संख्या त्याच्या टक्केवारी आहे. आणि जे अपात्र शेतकरी होते 27,94,000 शेतकऱ्यांचं. आणि त्याच्यामुळं ऑनलाईन करावं लागलं. जर हे केलं असतं लांबलचक माहिती अध्यक्ष मंत्री महोदयांनी दिली. साधा प्रश्न आहे की ज्या 6 लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला फसवलेलं आहे त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? तुमच्याकडे कॅगची माहिती आहे, तुमची माहिती आहे, तुम्ही इतक्या वर्षात काही केलंय का? आणि ज्यांना मिळालं नाही त्यांना तुम्ही कर्ज देणार आहे का? ही नुसती माहिती आकडा फुगवून म्हणून आम्ही एक अर्ज मागवले. अर्ज मागवायची काही गरज नव्हती खरं म्हणजे, कारण प्रत्येक शेतकरी कर्ज घेताना अर्ज करतो ही सगळी माहिती सरकारकडे आहे. आणि बँकावर तुम्ही काय कारवाई केली का? बँकांनी जर चुकीची माहिती दिली असली तर नुसती आकडेवारी किती दिवस आम्ही ऐकतोय. काय कारवाई केली ते सांगा. कारवाईच्या बाबतीत सुद्धा या लागलोय ना बाबा. थोडस शांत, तुमच्या मनात आहे त्याचप्रमाणे कारवाई केली जाईल याची ग्वाही तुम्हाला देतो. ह्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आता सुरुवात झालेली. आता मला जरा संरक्षण मिळावं जरा म्हणजे लवकर जरा. तुम्ही बोला अध्यक्ष महोदय. आणि याच्यामुळं ऑनलाईनची आपण प्रक्रिया घेतलेली आणि सगळे अंगावर येत आहे. तुम्ही काय बोलायला लागले की काय पंचायत तुम्ही SLBCच्या माहितीप्रमाणे मंत्री महोदय इकडे पाहून बोला, उत्तर पूर्ण करा. अध्यक्ष महोदय SLBCच्या माहितीप्रमाणे जर आपण बँकेच्या प्रमाणे जर कर्ज वाटप केलं असतं, SLBCच्या ज्या 24/6/17 माहिती बँकेनं आली त्या बँकेप्रमाणे युनियन बँकेची पहिली यादी आली होती 6,48,263. ऑनलाईन ज्यावेळेस आपण मागितली त्यावेळेस 1,34,000 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 3,41,975 24/6/17 जी यादी मागवली त्याप्रमाणे. आणि प्रत्यक्षात आली 2,95,000. फरक जर विचार केला तर 46,000चा आहे. युनियन बँकेचा फरक आहे 5,14,263. स्टेट बँक ऑफ इंडियाची जर माहिती ज्यावेळेस आली त्यावेळेस 13,70,013 खाते आली. आणि प्रत्यक्षात येताना 10,34,392 3,35,621 खातेदारांचा फरक आहे. बँक ऑफ इंडियाची 6,48,122 म्हणजे 24/6/17 माहिती आली. प्रत्यक्षात येत असताना 3,89,000ची आली. 2,59,122चा फरक आलेला आहे. बँक ऑफ इंडियाची जर माहिती आली 3,97,979 शेतकऱ्यांची माहिती होती, पण प्रत्यक्षात आली 2,62,942. 1,00,000 अशा सगळ्या बँकेप्रमाणे जर आम्ही दिलं असतं तर एवढा फरक आम्हाला मोजाला असता या बँकेच्या खात्यावरती आणि बँकेचे फायदे झाले असते असं. आणि हे झालं राष्ट्रीयकृत बँकेत.
जिल्हा बँकेचा एक नमुना दाखल दाखवतो अध्यक्ष महोदय. जिल्हा बँकेच्या माहिती सुद्धा 2-3 बँकेची माहिती फक्त मी आपल्याला सादर करतो. सर्व माहिती आहे. ज्यावेळेस आपण 24/7 ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस नाशिक सारख्या बँकेने 3,19,562 खातेदाराची माहिती दिली आणि प्रत्यक्षात ऑनलाईन जेव्हा बँकेकडे माहिती घेतली त्यावेळेस 1,90,233 शेतकऱ्यांना फक्त आलेले आहे. राष्ट्रीयकृत बँकेबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत. येतोय त्याच्यावरती सहन करा. येतोय त्याच्यावरती राष्ट्रीयकृत बँका आहेत पण जिल्हा मध्यवर्ती बँका पण आहेत. येतोय जरा शांतता पाळा. येतोय तुमच्याकडेच येतोय. थोडस दम खावा. थोडस दम. बाबांच्या जे मनात आहे ते सगळं होणार एवढं लक्षात ठेवा. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक सन्माननीय सदस्य विरोधी पक्ष नेत्यांच्या जिल्ह्यातली आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ज्यावेळेस 24/7/17 ज्यावेळेस माहिती मागवली त्यावेळेस 3,18,782 खातेदाराची माहिती दिली. प्रत्यक्षात ऑनलाईन ज्यावेळेस आपण जिल्हा मध्यवर्तीकडून माहिती मागवली त्यावेळेस 2,52,449 खातेदाराची आली. 66,333 खातेदाराची चुकीची माहिती आली. फक्त 1-2 बँकेची फक्त नमुना दाखवलेला आहे. आणि जर या बँकेप्रमाणे जर आम्ही दिले असते तर 34,000 कोटी रुपये आपल्याला द्यावे लागते अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय आणखी 10 मिनिटं वाढवतोय. अध्यक्ष महोदय याच्यामुळं जवळपास अध्यक्ष महोदय जवळपास 978 कोटी शासनाचे वाचले. आज प्राथमिक दर्शनी 998 कोटी रुपये वाचलेले अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या सर्व बँकेचं व्यवस्थापन अध्यक्ष महोदय म्हणजे 2-3 जिल्ह्याचे अजून जरा सांगावी वाटते म्हणून सांगतो. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 2,78,493 आकडे दिली आणि प्रत्यक्षात आकडे आले 2,20,386 ज्यावेळेस आपण आलो. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 1,33,038 आले आणि प्रत्यक्षात 1,22,834. सातारा बँकेमध्ये 2,32,292 काय ते म्हणते 24/7 आले आणि प्रत्यक्षात 2,20,000 आहेत. याच बरोबर असं चुकीचं कर्ज वाटप होऊ नये. याच बरोबर काही बँकेचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे. प्रत्यक्षात देताना कमी आले असते पण ऑनलाईनचा फायदा शेतकरी कसे घेतात ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले गडचिरोली आणि रायगड बँक आहे. खरं म्हणजे रायगड बँकेने ऑनलाईनची माहिती देत असताना अध्यक्ष महोदय गडचिरोलीची माहिती देत असताना खातेदाराची संख्या सांगितली होती त्यांनी 26,328. ज्यावेळेस 24/7 माहिती मागवली त्यावेळेस 26,328 खातेदाराची माहिती पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी किंवा बँकेने प्रत्यक्षात ऑनलाईन ज्यावेळेस आपण मागवली त्यावेळेस जवळपास 39,808 खातेदारांना ह्याच्यामुळे जो लाभापासून वंचित राहणारा शेतकरी आहे त्याला सुद्धा लाभ मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं काही चांगलं झालेलं आहे. जे शेतकरी ऑनलाईन मुळे वंचित राहिले होते त्यांना सुद्धा ह्याच्यामुळे या ऑनलाईन मुळे फायदा झालेला आहे. याचबरोबर रायगड बँकेच्या सुद्धा सुरुवातीला 24/7 ज्यावेळेस माहिती आली त्यावेळेस 13,830 खातेदाराची माहिती आली पण प्रत्यक्षात ऑनलाईनच्या ज्यावेळेस माहिती मागवली त्यावेळेस 16,930 एवढी. आणि तिथले जे वंचित राहणारे शेतकरी होते ते सुद्धा ह्याच्या ऑनलाईन मुळे केवळ या प्रक्रियेमुळे हे समाविष्ट होऊ शकले. ही पारदर्शकता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय ऑनलाईनचा आणि अध्यक्ष महोदय ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कुणालाही जर त्रास होत असेल होणार नाहीची दक्षता घेतलेली आहे. जिथे जिथे केंद्र काढायचे तिथे काढलेले आहेत. आणि आज सुद्धा ऑनलाईन पासून काही वंचित राहिले असतील त्यांचे सुद्धा वारंवार मुदती वाढवलेल्या आहेत. त्याच्यानंतर परत जे याच्यापासून वंचित राहिलेले आहेत
याच्यापासून जे वंचित राहिले आहेत तालुका स्तरावरती एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीकडे अर्ज करावेत. त्यांनी बँकेबरोबर हिअरिंग घेतील आणि त्यांनी वर्ज अर्ज माझ्या या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला आपल्या मार्फत आश्वासित करू इच्छितो. या म्हणजे शेतकऱ्यांना या कर्जमाफीपासून जर पात्र असेल त्याला शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत सरकार चालू ठेवणार आहे. ह्याच्यात कुणालाही अडचण येऊ देणार नाही. एवढे व्याजाच्या बाबतीत सुद्धा अनेक बँकांनी सहकार्य केलेलं आहे. आम्ही विनंती करतोय राज्य सरकारने तुम्हाला 1.5 लाखापर्यंत आपण कर्जमाफी दिलेली आहे आणि काही बँकांनी पुण्याने सुद्धा दिलेले आहे. अशा अनेक बँकांनी दिलेलं आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सुद्धा चर्चा चालू आहे. अनेक बँकांनी सहकार्य केलेलं आहे. बाकीच्या बँकेला सुद्धा आपण विनंती करतोय शेतकऱ्यांच्यासाठी थोडी मदत करावी. अध्यक्ष महोदय, म्हणजे जर समजा थेट आपण ऑनलाईन नाही केली असती, साबणे साहेब, जर थेट आपण जर ऑनलाईन केली नसती तर एवढा सगळा भुर्दंड आला असता. बँकेचं सगळं भरलं असतं, ह्याच्यात शेतकऱ्याला मिळालं नसतं. आज सुद्धा जर काही आपले शेतकरी राहिले असतील, आपण जरा तालुका अधिकारी सहाय्यक निबंधक आहेत त्यांच्याकडे अर्ज करा, त्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महोदय, हरभरा तूर खरेदीच्या बाबतीमध्ये किती खरेदी केली तेवढं सांगून टाका. आता नाही 1.5 लाख अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये 7/12 कोरा करण्याचा हेतू आहे. 1.5 लाख रुपये जर आपण आता दिले आणि त्यांना जर वरचे 1 लाख रुपये जर नाही भरले तर 7/12 कोरा होत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण विनंती करतो, आपण या बाबतीत सुद्धा वा नाही सगळं तुम्ही कर्नाटकचं सांगता ना, कर्नाटकचंही माझ्याकडे माहिती आहे. 2 लाख दिलेले आहे, पण किती दिले? 650 कोटी रुपये दिले. मुश्रीफ साहेब 650. आणि कर्ज देताना काय केलं माहितीये का? कर्नाटक सरकारने पेट्रोल, डिझेल कर्जमाफी केली आहे. या सरकारनं कुठलाही कर वाढवलेला नाही, कुणावरही कर वाढवलेला नाही, कुणावर कर्ज न वाढवता दिलेलं आहे. कर्नाटकचे टप्प्याटप्प्याने कर्जमाफी होणार आहे. अध्यक्ष महोदय, तुमचं उत्तर नाही. सदाभाऊ खोत उत्तर. अध्यक्ष महोदय, विरोधक वडेट्टीवार, तुम्ही म्हणताना कोणी बोललं का मध्ये? याचा अर्थ तुम्हाला ही खरी माहिती नको आहे. आरडाओरडा करून देऊ. तुमच्या सगळ्या प्रश्नांना शशिकांतजी वडेट्टीवारजी, कालपासून तुम्ही रात्री उशिरापर्यंत सकाळी लवकर येऊन मांडलं. आम्ही ऐकलं की नाही शांतपणे? तुम्ही जे मांडलंय त्यातलं जे बरोबर आहे त्यावर आम्ही म्हणतोय की यावर कारवाई करू. जे चुकीचं आहे ते मांडतोय, ते ऐकण्याची तयारी ठेवा. असं बसा ना. यांना राईट टू रिप्लाय द्या. राईट टू रिप्लाय द्या, नंतर बोलतील ते. कुठं राईट टू रिप्लायला वेळच नाही. वेळ नाही राईट टू रिप्लायला. मी 11:55 संपवणार आहे. उत्तर अमरावती. अध्यक्ष महोदय, अमरावती बँकेने अमरावती बँकेच्या बाबतीत आरोप केलाय की कर्जमाफी आमच्या खात्यावर वर्ग झालेली. वीरेंद्र जगताप साहेब, आपण आरोप केलाय की आपल्या बँकेत राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे वर्ग केलेले नाहीत. जबाबदारून सांगतो, 292 कोटी रुपये आपल्या खात्यावरती वर्ग केलेत आणि असताना खात्यावरती वर्ग केलेत. वीरेंद्र जगताप साहेब म्हणले की हे चुकीचं रेकॉर्ड असू नये. अध्यक्ष महोदय, आपण तिथं संचालक चेअरमन काय आहेत मला माहिती नाही, पण एखाद्या बँकेला 292 कोटी रुपये राज्य सरकारने कर्जमाफीच्या शेतकऱ्यांच्या 70,005 शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, तरी परंतु हा चुकीचा आरोप करता येते आणि आता हे सहन होत नाही या गोष्टीला. आणि हे सांगतात 50% फक्त आम्ही शेतकऱ्याला 50% कर्जमाफी करतो. माझा आरोप आहे अध्यक्ष, हे परिपत्र काढता येत ना अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेला, तरी पण त्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करायचा, शेतकऱ्यांना कर्ज वाटप करायचा यांचा हेतू नाही, म्हणून याने परिपत्र काढलेलं आहे. अध्यक्ष महोदय, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जरी पैसे नसतील
वीरेंद्र खाली बसा, वीरेंद्रची खाली बसा. अध्यक्ष महोदय यांची ऐकायची तयारी ठेवू द्या जरा. अध्यक्ष महोदय मी सगळं करतो आणि माझी विनंती आहे, एक 15 मिनिटं सभागृहाचं कामकाज वाढवा. विनंती आहे साहेब. अध्यक्ष महोदय वाढवा वाढवा वाढवा. शेतकऱ्यांचा कळवळ किती आहे ते बघतो. अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की काल रात्री उशिरापर्यंत आज सकाळी 9:30 पासून आम्ही सगळ्या सदस्यांचं ऐकलेलं आहे. आमचं उत्तरही ऑन रेकॉर्ड आलं पाहिजे. सभागृहाचं कामकाज कितीही वेळ वाढवावं लागलं तरी चालेल. 15 मिनिटं. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तांत्रिक दृष्ट्या विखे पाटील आता वाढवायचं का प्रश्नोत्तराच्या तासानंतर? प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण वेळ देऊया ना. चंद्रकांत दादा पाटलांनी जो मुद्दा उपस्थित केलाय, आम्ही पण प्रश्न उपस्थित केले, आम्हाला पण ऐकायचंय. आता 12 ते 1 आपण क्वेश्चन आवर घ्या आणि त्याच्यानंतर राहिलेलं उत्तर त्यांचं आणि कृषी मंत्र्यांचं. हो घ्या, चालेल. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आता उत्तर फ्लो मध्ये आलंय, अंगावर पलटतंय म्हटल्यानंतर धाववा. आता हे माझी अध्यक्षांना विनंती आहे की आता या चर्चेचा रिप्लाय पूर्ण झाल्यानंतरच प्रश्नोत्तर घ्या. मी आता सभागृहाचं कामकाज आता जे उत्तर आहे ते प्रश्नोत्तराच्या तासानंतर घेतो आणि आता सभागृहाची बैठक 12 वाजता भरेल असं जाहीर करतो.